बाळाला झोपविण्यासाठी झोळीचा वापर करताय, मग हे जाणून घ्या. झोळीमध्ये बाळ जेव्हा झोपविले जाते तेव्हा त्याचं जे पोश्चर असतं ते फ्लेक्स्ड पोश्चर असतं. त्याची मान थोडीशी खालपर्यंत जाते आणि त्यामुळे जी मान उघडी राहून श्वासोश्वास चांगल्या रीतीने घेता यायला पाहिजे तो नाही होत आणि श्वसनास बाळाला त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर जर बाळाला ढेकर काढला गेला नाही तर आणि बाळाला झोळीत झोपविले गेले तर त्यावेळेला दूध वरती येऊन कधी कधी ते ऍस्पिरेशन सारखा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणजे फुफ्फुसात दूध जाऊ शकतो. त्याचबरोबर सफोकेट होण्याचे सुद्धा चान्सेस झोळीमध्ये असतात. दुसरी गोष्ट, जर 3 महिन्याच्या वरील बाळाला जर आपण झोळीमध्ये झोपवत असाल तर आणि बाळ पालथं होण्याचे ट्राय करत असेल तर कधी कधी झोळीमध्ये बाळ स्वतःहून पालथं होत असतं आणि त्यावेळेला त्याला पुन्हा सरळ होता येत नाही आणि बाळ त्यावेळी गुदमरू शकतो. तर दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे झोळीच्या वापरामुळे बाळाला त्याची सवय लागून जाते. बाळाला एका प्रकारची स्विंगची सवय लागते आणि त्यामुळे बाळ फ्लॅट सरफेसवरती बिछाण्यावरती झोपण्यास नकार देतं किंवा खूप त्रासदायक ठरतं त्याला बिछाण्यावर झोपवायची सवय लावण्यासाठी. त्यामुळे नेक्स्ट टाइम जर बाळाला तुम्ही झोळीत झोपवत असाल तर ह्या गोष्टी पहिल्या नक्की जाणून घ्या आणि मगच निर्णय घ्या.